तर 100% व्यवसायात माणूस सक्सेस होतो. 100% काय गोष्टी आहेत की त्या करायला पाहिजे मेसेज आला पाहिजे थँक्स म्हणून. की नुसत्या नोटा जरी कळाल्या तरी व्यवसाय करता येतो? इथून ते जे बिझनेस क्लास असतात का हा, हा, हा. ते पण म्हणते बँकेवर तुम्ही दुकान चालू करा, तुरीवर, हा, कापसावर, शेतीमालावर. शेतीमालावर सांगायची की बाबा आपला अनुभव राहतो, ह्यो माणूस कोण्या क्वालिटीचा आहे. आणि एक मिनिटात ओळखू शकतो. आणि खरेदी एक मिनिटात नाही एक नाही मिनिटात नाही त्याच्या ओळखू. पुढचं खरेदी की करू शकतं. हे सगळं हिस्ट्री मला ते समोर दिसते, माझ्यासमोर काम करून तिथं तो अनुभव आहे, तो सगळ्यात जास्त अनुभव. म्हणजे कर्ज आपण कोणत्याही बँकेकडून घ्यायचं, हो. मात्र महामंडळ आपल्याला आपण ते जे कर्ज घेतलेले ते रेग्युलर वापस केलं, परत हो. केलं तर आपल्याला त्या माध्यमातून व्याज परतावा परत मिळतो, अशी एक योजना आहे. हो, बरं, अशा योजनेच्या माध्यमातून जर एखाद्याने घेतलं 100% व्याज नाही लागायला म्हणल्यावर त्याची ती पैसेच घरचे झाले ना. 70% आपले मुलं याच्यातच नापास झाले. कुलूप लावून येतं घराकडे. पण माझ्या व्यवसायात वाढ झाली, आपला व्याज परतावा हा परत येत असतो, अशी योजना आहे. नमस्कार, महामराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज प्रत्येकाला वाटतं चांगलं शिक्षण घ्यावं, चांगली नोकरी करावी, पण नोकरी लागणं इतकं शक्य नाही, कारण त्यासाठी उच्च शिक्षण घ्यावं लागतं. मग प्रत्येकाला वाटतं व्यवसायाकडे वळावं, व्यवसाय करावा. आता व्यवसाय करायचं म्हणजे काय, माझ्या हिशोबानं तरी लय असं उच्च शिक्षित असण्याची गरज नाही. माणसाला पैसे जरी कळाले तरी तो माणूस व्यवसायामध्ये पारंगत होऊ शकतो, मात्र त्याच्या अंगी काही गुण असणं गरजेचं आहे. आणि हे माझे मित्र आहेत श्याम टाके. आपण यांच्याकडून काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत की खरंच व्यवसायासाठी आज, कारण आज AIचं युग आहे, कम्प्युटरचं युग आहे, आणि या युगामध्ये नेमकं व्यवसायासाठी काय गोष्टी असणं गरजेचं आहे. आता तुमची इच्छा असेल तसे काही व्यवसाय करायची, कारण नोकऱ्या आज काय लागणं. किती शिकलेला असू दे तुम्ही, MA DED BEd ऊत आलाय, पण नोकरी लागणं, मग व्यवसाय करायचा, वावरात कोणाला काम करू वाटणं. तर मग ह्या गोष्टी प्रत्येकाला उपयोगी पडतील. कारण माझा अनुभव असा आहे की खूप कमी वयात यांनी व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. तसे कौटुंबिक पार्श्वभूमी व्यवसायाची आहे, पण यांनी स्वतःसुद्धा, कारण नुसती कौटुंबिक पार्श्वभूमी असली म्हणजेच माणूस त्याच्यात पुढं जातो असंही काय नाही, त्याच्यात अवगत गुणसुद्धा असणं गरजेचे आहे, आणि तेच आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बरं, खरं आता सुरुवात सांगा की तुम्ही व्यवसायाला वयाच्या कितव्या वर्षापासून सुरुवात केली? वयाच्या 17व्या वर्षापासून मी व्यवसायात आहे. 12वी माझी झाली की मी एक गावामध्ये दुकान चालू केलं. त्यावेळेस बिल्डिंग मटेरियलची दुकान म्हणजे वेगळंच काहीतरी वाटायचं. अरे एवढे काय आपल्या इकडं म्हणजे रुरल एरियामध्ये काय बांधकाम नव्हते, ग्रामीण भागात काय बांधकाम नव्हते, काही एवढं काही हे नव्हतं. ते स्टील सिमेंट म्हणलं की ते असं वाटायचं की दुकान हे आहे, पण ह्या दुकानात कस्टमर येईल कधी. किती वर्ष झाली तुम्ही दुकानदारीला? आज जवळजवळ 22 वर्षापासून 22 वर्ष अनुभव आहे तुम्हाला? 22 वर्षाचा अनुभव. बरं, आज एखाद्याला नवीन व्यवसायात पडायचं असत हो, तर तुमच्या अनुभवानं तुम्ही त्यांना काय सांगाल? हे बा, व्यवसाय कोणताही करा, तो फक्त मन लावून करा, तन मन धन लावून. आणि भांडवल एक आपल्या घरचं जे काय कॅपिटल आहे ते आपल्याला घरचं पाहिजे. हे जर असेल तर 100% व्यवसायात माणूस सक्सेस होतो. 100%. काय गोष्टी आहेत की त्या करायला पाहिजे, म्हणजे नेमकं? आता नवीन म्हणलं तर आता पहिले ज्या वेळेस 10 वर्ष आधी 5 वर्ष आधी जे आपण हे करायचो व्यवसाय, त्याला नुसती नोट कळाली, तिथं 5वी 7वी शिक्षण असलं तरी बी ते व्यवसाय करायचा अनुभवातून. पण आताच युग असं आलंय, आता डिजिटल मार्केटिंग, त्याच्यानंतर कस्टमरला माल घेतल्यानंतर मेसेज आला पाहिजे थँक्स म्हणून. माल जर कस्टमर आपलं रेग्युलर आहे त्याला आपले अपडेट गेले पाहिजे आपल्या दुकानचे, आज हे रेट आहे, ऑफर आहे, किंवा रेट काही वाढले, काही कमी झाले, अपडेट कंटिन्यू कस्टमर पर्यंत आपला माणूस आपण पोहोचलो पाहिजे. म्हणजे एवढी काळजी ग्राहकाची घ्यावं लागेल. कारण पहिले तसं नव्हतं. पहिले तालुक्यात टाकीचं दुकान होतं, अजून 2 असतील तर ते बरोबर तिथे यायची, ज्याला लागत होतं त्याला. दुकानांची संख्या वाढल्यामुळे दुकानाची संख्या वाढी, स्पर्धा भरपूर आहे. आणि आता पहिल्यासारखं राहणार नाही. इथून पुढे शिक्षण घेऊन व्यवसायात यावं लागेल. नाही, म्हणजे आता मी जे सुरुवातीला म्हणालो की नुसत्या नोटा जरी कळाल्या तरी व्यवसाय करता येतो, इथून पुढे नाही म्हणा. इथून पुढे नाही. सगळ्या या टेक्निकल गोष्टी शिकून त्याला म्हणजे जमान्यासंग चालावं लागेल. आज जे चालू आहे आता AI जमाना आहे.
नवीन नवीन अपडेट काय आहे त्याच्या मागे राहावं लागेल. तर अशा पद्धतीनं व्यवसाय आणि भांडवल घरचंच पाहिजे. बरंच भांडवल बरेच लोक म्हणतात ते जे बिझनेस क्लास असतात का ते पण म्हणतात बँकेवर तुम्ही दुकान चालू करा. पण मी माझ्या तुमचा अनुभवात अनुभव बँकेवर आणि बाहेरच्या पैशाने कधीच व्यवसाय करायचा नाही. स्वतःचा जेवढं छोटं असू दे आपली दुकान, हम्म. आपलं पण पूर्ण भांडवल आपलं पाहिजे. बरं, उधारीचे काय अनुभव आहे तुमचे? उधारीचे अनुभव असे आहेत की उधारीचे कस्टमर आता जे पहिले लोक डायरेक्ट सोयाबीनवर, तुरीवर, कापसावर, शेतीमालावर सांगायचे. आता ते वर्ग बी कमी झालाय. फक्त आपल्याला आता माझा 22 वर्षाचा अनुभव आहे. मांड्या तालुक्यातलं कोणी बी आलं आणि तो जर समजा उधार मागत असेल तर मला त्याची आधीच बॅकग्राऊंड माहित राहत. बरोबर आहे. किंवा आपल्याला अनुभव राहतो ह्यो माणूस कोण्या क्वालिटीचा आहे, हे माणूस देणार आहे का, ते अनुभवावरच उधारीचं असतं. बरं, तुमच्या अनुभवानं तुमच्या हे बी लक्षात येत असेल की काही गिराईक आल्याच्या नंतर हे खरेदी करू शकतं का? आणि एक मिनिटात ओळखू शकतो. आणि खरेदी एक मिनिटात, नाही एक नाही मिनिटात नाही त्याच्या पुढचं खरेदी की करू शकतं, पण केल्यावर हे उधार मागतंय का नगदी नेईल इतका अनुभव तुम्हाला आला असतो? 100%. माझ्या दुकानात समोर कॅबिनला माणूस येऊन बसला की तो घेणार आहे, नाही घेणार किंवा उधार मागणार आहे तर घेईन, तर एवढ्याच वेळेस घेईन. कारण बिल्डिंग मटेरियलचं काही कस्टमर एक वेळेस नसतं. हे सगळं हिस्ट्री मला ते समोर दिसते माझ्यासमोर. हे फक्त माझ्या अनुभवाचं ज्ञान आहे, बाकी असं काही वेगळं काही नाही. पण त्या बोलण्यातून याच्यातून कस्टमर आल्याला त्यानं 4 शब्द बोलू दे, मी सांगतो ते घेणार आहे की नाही घेणार. असं बरं, आता समजा एखाद्याजवळ भांडवल आहे, म्हणजे पैसा भरपूर आहे, त्याला व्यवसायात उतरायचंय, तर त्यानं अगोदर काही असा कुठं एखाद्या दुकानावर राहून अनुभव घ्यायला पाहिजे? 100% घ्यायला पाहिजे. 100%. त्याला जे दुकान टाकायचं त्यानं ते जर किती मोठा असला त्यानं त्या दुकानात कामाला राहायला पाहिजे डायरेक्ट मॅनेजर म्हणून किंवा नवीन काम करून. तिथं तो अनुभव आहे, तो सगळ्यात जास्त अनुभव चांगला. म्हणजे स्वतः ज्यावेळेस आपण व्यवसायात थांबू त्यावेळेस तो खरा अनुभव आहे. नुसता पैसा असून बी होत नाही होऊ शकत. नुसता पैसा असून काय उपयोग. बरं, समजा आता एक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची योजना आहे जी मराठा समाजासाठी आहे. 15 लाख रुपयापर्यंत ते कर्ज देतात. म्हणजे कर्ज आपण कोणत्याही बँकेकडून घ्यायचं, मात्र महामंडळ आपल्याला आपण ते जे कर्ज घेतलेले ते रेग्युलर वापस केलं, परत केलं तर आपल्याला त्या माध्यमातून व्याज परतावा परत मिळतो, अशी एक योजना आहे. बरं, अशा योजनेच्या माध्यमातून जर एखाद्याने घेतलं 100% व्याज नाही लागायला म्हणल्यावर त्याची ती पैसेच घरचे झाले ना. मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हणलो, पैसे आपला घरचा पाहिजे. म्हणजे पैसा घरचा म्हणजे आपल्या पैशाला व्याज गीज काही नाही पाहिजे. जर समजा दुकान टाकीत असेल तर त्याच्या दुकानावरच त्याचा दुसऱ्या दिवशीच्या किराणाची थैली जाणार नाही ना. बॅकला त्याला शेती असणार, काही ना काही. समजा एखादा भाऊ त्याचा नोकरीला असणार, त्याचे वडील नोकरीला असणार किंवा एखादा भाऊ शेतीत असणार. म्हणजे शेतीचा बॅकअप जर असेल तर त्याचे हप्ते जर समजा त्याने एकच विचार करायचा की माझ्या दुकानातून जरी पैसे नाही निघले तर माझ्या शेतातून याचा हप्ता जाईल. म्हणजे थोडक्यात तुमचा सांगण्याचा उद्देश आहे की पहिले 2 वर्ष व्यवसाय सुरू केला, पहिले 2 वर्ष व्यवसायातून एकही रुपया न काढला. म्हणजे आपला घरगुती खर्च किंवा इतर कोणत्याही खर्चासाठी पैसे त्या व्यवसायातले काढायचे नाही अजिबात. वापरायचे. जेवढं भांडवल वाढवता येईल तेवढं आपल्या व्यवसायात वाढवायचं, या गोष्टीची काळजी घ्यायची. नाहीतर मग सुरुवातीला तर आपण काय, आपण दुकान टाकतो की लगेच दुसऱ्या दिवशीच किराणाची थैली तिथूनच जाणार. मग ते म्हणणार लाईट बिल भरा आपल्या घरचं, मग तुला दुकान टाकून दिली. याच्यात 70% आपले मुलं याच्यातच नापास झाली आणि कुटुंब बी याच्यातच लॉस. ते काय त्याला दुकान टाकून दिली ते काहीच नाही. ते आपण त्याला 2 वर्ष 3 वर्ष कोण 1 रुपया घेऊ ना, त्याच म्हणजे एक माणूस आतून फिट होतो का. जसं 1 दिवस व्यायाम केला तर माणूस काहीच होणार नाही. माणसं 6 महिने जर त्याने व्यायाम केला तर त्याचं ते शरीर थोडं मजबूत होईल. तसं ते 3 वर्ष व्यवसायात कमीत कमी एकही रुपयाचा त्याला त्रास देऊ नये. त्याचं भांडवल त्यावेळेस तिथे मजबूत होईल. तिथं त्याचं भांडवल मजबूत होईल. म्हणजे समजा जी वस्तू त्याच जवळ, समजा आता स्टील आहे आमचं. आज सुरुवातीला मी स्टील जेव्हा दुकान चालू केली तेव्हा मी 2 टन स्टील आणलं होतं. आता आपल्याजवळ 150 टन माल आहे. 200 टन असतो कधी कमी जास्त. म्हणजे कस्टमरवर, तेजीवर, मंदीवर. पण त्याच 10 क्विंटल मध्ये त्यानं कमवायचे, पुन्हा त्याच घर दाखवायचं, पुन्हा सगळंच करायचं म्हणल्यावर ते कुलूप लावून येतं घराकडे. हा अनुभव जो सांगितला का हा खूप महत्वाचा आहे आणि हा माझा सुद्धा अनुभव आहे. कारण मी
35,000 रुपयामध्ये माझं दुकान चालू केलं होतं आणि माझ्या घरच्याने लगेच अपेक्षा चालू ठेवली. आता दुकान टाकून दिलं, लग्न झालंय, मग लगेच यानं गॅसचे टाकीचे पैसे, किराण्याचे पैसे, घरी पाहुणी आली, साडी घ्यावा अशी अपेक्षा ठेवली. पण मी घरच्यांना स्पष्ट सांगितलं मला 35,000 भांडवल दिलेलं आहे, मी यामध्ये जर काही करून दाखवायचं असेल तर लगेच हे खर्च माझ्या मागं लावू नका. होऊ शकत नाही. आणि ते खर्च मी घेतले नाही. त्याबाबत घरी थोडी वाद झाली, पण माझ्या व्यवसायात वाढ झाली आणि आज मी सुद्धा या अनुभवाचं म्हणजे साक्षीदार आहे. आणि ज्याला व्यवसाय खरंच करायचा असेल तर त्यानं या गोष्टीची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला खरंच नवीन व्यवसाय करायचा असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून अर्ज करायचा. तुम्हाला जी कोणती बँक कर्ज देईल त्या बँकेकडून कर्ज घ्यायचं, त्या बँकेचं कर्ज नियमित फेडायचं आणि फेडल्याच्या नंतर त्याचं जे स्टेटमेंट आहे महामंडळाच्या पोर्टलवर अपलोड केल्याच्या नंतर आपला व्याज परतावा हा परत येत असतो, अशी योजना आहे. आता तुम्हाला यांचे अनुभव कसे वाटले, आपले अण्णासाहेब महामंडळाची सुद्धा योजना आहे, त्याची तुम्हाला अनुभव असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मात्र या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे नक्कीच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती आपल्याला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. धन्यवाद.